विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला प्रश्न बघतोय. यामध्ये लँग्वेज स्टडी हा प्रश्न बघतोय. यामध्ये आपण मगाशी दोन सेक्शन बघितलेले होते, ए आणि बी. यातील बी या सेक्शन मध्ये एकूण 4 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि तुम्हाला त्या दोन प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला एक और हा प्रश्न आहे. चला तर मग आपण हे चारही प्रश्न बघूया. याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे, मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. आता इथे मी एक उदाहरण म्हणून इथे एक फ्रेज लिहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही देण्यात आलेल्या फ्रेजचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. आता वाक्यात उपयोग कसा करायचा याच्यासाठी आपल्याला काही ट्रिक्स सुद्धा समजून घेता येणं शक्य आहे. चला तर मग बघूया की देण्यात आलेल्या फ्रेजचा वाक्यात कसा उपयोग करता येणं शक्य आहे. मी इथे फळ्यावरती एक वाक्य लिहिलेलं आहे, आय एम डॅश अ मोबाईल. आता इथे आपल्याला फ्रेज दिलेली आहे, इन सर्च ऑफ. आता किती सोपी ट्रिक आहे बघा की आपल्याला या फ्रेजचा वाक्यात उपयोग करता येणं शक्य आहे. काय करूया आपण, याच्या पाठीत देण्यात आलेली जी प्रेपोजिशन्स असतील, म्हणजेच अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्याच्या पाठीत देण्यात आलेले जे शब्द आहेत हे सगळे आपले शब्द आपण काढून टाकूया. फ्रेज मध्ये जो मुख्य शब्द आहे त्याला आपण आयएनजी हा फॉर्म लावूया आणि त्याच्या पुढील असलेले शब्द आपण तसेच ठेवणार आहोत. म्हणजेच आय एम डॅश अ मोबाईल या वाक्यामध्ये आपल्याला देण्यात आलेली फ्रेज कशी वापरता येणं शक्य आहे बघा. आय एम सर्चिंग ऑफ अ मोबाईल. पुन्हा आपण एकदा बघूया. आपल्याला बी मध्ये पहिला प्रश्न आहे, याच्यामध्ये एक फ्रेज आपल्याला देण्यात येईल आणि या फ्रेजचा वाक्यात उपयोग करायचा आहे. मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज, आणि इथे आपल्याला एक फ्रेज दिली जाईल. आपण एक वाक्य घेतलेलं आहे, आय एम डॅश अ मोबाईल. देण्यात आलेली फ्रेज कशी वाक्यात वापरायची आहे ते बघूया. याच्या पाठी देण्यात आलेले जे शब्द असतील, प्रेपोजिशन्स असतील किंवा आर्टिकल्स असतील, हे आपण सगळे काढून टाकणार आहोत. त्यानंतर फ्रेजचा जो मुख्य शब्द आहे याला आपण आयएनजी फॉर्म लावूया आणि त्याच्या पुढे असलेले जे शब्द आहेत ते आपण तसेच ठेवणार आहोत आणि ते आपण या वाक्यामध्ये आपण वापरणार आहोत. आणि त्याच्यामुळे इन सर्च ऑफ ही फ्रेज आपण वाक्यात वापरलेली आहे, आय एम सर्चिंग ऑफ अ मोबाईल. अशा सोप्या ट्रिकने आपल्याला हा प्रश्न सोडवता येणं शक्य आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, बी मध्येच आपल्याला एक क्लॉज दिला जाईल. बी मध्ये आपल्याला ए मध्ये आपण इथे फ्रेज बघितली, बी मध्ये आपण ए मध्ये फ्रेज बघितली. यालाच एक और प्रश्न आहे, क्लॉज. क्लॉज म्हणजे काय, तर याच्यामध्ये तुम्हाला एक वाक्य देण्यात येणार आहे आणि आपल्याला मेन वाक्य दिलं जाणार आहे आणि आपल्याला याच्यामध्ये एक उपवाक्य म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला जोडायचं आहे. म्हणजेच काय, तर याचं आपण उदाहरण म्हणून आपण एक बघूया. बघा, इथे एक मी फळ्यावरती वाक्य लिहिलेलं आहे, धिस इज अ क्लासरूम. आता इथे वाक्य देण्यात आलेलं आहे. अपेक्षित आहे की इथे आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच उपवाक्य आपल्याला जोडायचं आहे. तर कशा पद्धतीने जोडता येणं शक्य आहे बघा. जर का इथे एखादी व्यक्ती, वस्तू किंवा पदार्थ जर लिहिलेला असेल, म्हणजे जर नाउन दिलेलं असेल, तर आपण इथे लिहिणार आहोत विच आय लाईक. अशा तऱ्हेने आपल्याला इथे सबऑर्डिनेट क्लॉज लिहिता येणं शक्य आहे. अजून आपण एक या प्रश्नातलं उदाहरण बघूया. इथे दुसरं एक वाक्य आहे, आय नो अ मॅन. असं परीक्षेला कोणतंही वाक्य देण्यात येईल. आपण
हु वॉज व्हेरी स्मार्ट असं लिहून हे वाक्य आपण पूर्ण केलं. म्हणजेच परीक्षेला आपल्याला अशा तऱ्हेने एक वाक्य देण्यात येईल आणि आपल्याला ते असं उपवाक्याने जोडायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्हाला त्याचा अर्थ कळला आणि ते जर का वाक्य पूर्ण करता आलं तर ठीक आहे, नाहीतर विच आय लाईक असं जरी लिहून ठेवलं तरी कदाचित आपल्याला त्याचा 1 मार्क मिळेल. आणि अशा तऱ्हेने आपल्याला बी मध्ये हा जो ए प्रश्न आहे याच्यामध्ये जे 2 प्रश्न देण्यात आलेले आहेत, एक फ्रेज आणि क्लॉज, याच्यापैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे, आपल्याला त्याचा 1 मार्क मिळेल. यानंतर आपल्याला बी मध्ये सुद्धा असे 2 प्रश्न देण्यात येणार आहेत. या 2 प्रश्नांपैकी एक प्रश्न सोडवायचा आहे, आपल्याला याचा 1 मार्क मिळणार आहे. म्हणजेच बी सेक्शन मध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये बी सेक्शन मध्ये 2 प्रश्न दिले जातील ए मध्ये, या दोघांपैकी एक प्रश्न सोडवायचा आहे, आपल्याला 1 मार्क मिळेल. त्यानंतर बी मध्ये 2 प्रश्न देण्यात येतील, या 2 प्रश्नांपैकी एक प्रश्न सोडवायचा आहे, आपल्याला त्याचा 1 मार्क मिळेल. आता हे 2 प्रश्न कोणते आहेत ते आपण बघूया. यामध्ये इथे आपल्याला सफिक्स किंवा प्रेफिक्स दिलेले 2 शब्द, यांना सफिक्स किंवा प्रिफिक्स आपल्याला लावायचा आहे. आता सफिक्स म्हणजे काय आणि प्रिफिक्स म्हणजे काय तर ते आपण बघूया. याच्यासाठी उदाहरण म्हणून मी इथे फळ्यावरती 2 शब्द लिहितो. पहिला शब्द इथे लिहूया ट्रीट आणि दुसरा शब्द लकी. परीक्षेमध्ये तुम्हाला असे कोणतेही 2 शब्द देण्यात येतील. आता आपल्याला या सफिक्स आणि प्रिफिक्स म्हणजे देण्यात आलेल्या 2 शब्दांना, दोन्ही शब्दांना तुम्ही सफिक्स लावला तरी चालेल, दोन्ही शब्दांना प्रिफिक्स लावला तरी चालेल, किंवा एका शब्दाला सफिक्स आणि एका शब्दाला प्रिफिक्स लावलं तरी चालेल. परंतु मूळ प्रश्न निर्माण होतो तो सफिक्स म्हणजे काय आणि प्रिफिक्स म्हणजे काय. चला तर मग आपण उदाहरणांच्या माध्यमातून आपण सफिक्स म्हणजे काय आणि प्रिफिक्स म्हणजे काय ते बघूया. आता इथे ट्रीट असा शब्द देण्यात आलेला आहे. मी सर्वप्रथम इथे एक शब्द लिहून घेतला ट्रीट. आता ट्रीट ह्या शब्दाला पुढे किंवा मागे म्हणजेच प्रत्यय किंवा उपसर्ग असा कोणता लावल्यानंतर इथे नवीन शब्द तयार होईल, तर ट्रीटला मी जर का मेंट लावला, MENT मेंट, तर एक नवीन शब्द तयार होतो, तो म्हणजे ट्रीटमेंट. म्हणजे ट्रीट हा मूळ शब्द होता, या ट्रीटला MENT असा प्रत्यय लावल्यानंतर ट्रीटमेंट असा एक नवीन शब्द आपल्याला मिळाला. अशाच पद्धतीने इथे दुसरा शब्द आपण घेतलेला आहे लकी. या लकी शब्दाला, या लकी शब्दाच्या पुढे किंवा मागे असे कोणते शब्द जोडले की त्याचा एक नवीन शब्द आपल्याला मिळेल, तर याच्यामध्ये आपण जर का असा जर का या शब्दाला आपण शब्द जोडला तर एक नवीन शब्द आपल्याला मिळतो, तो म्हणजे अनलकी. म्हणजेच इथे ट्रीट या शब्दाला MENT लावल्यानंतर ट्रीटमेंट असा शब्द मिळाला. त्यानंतर जो दुसरा शब्द आहे लकी, याला असा शब्द लावल्यानंतर इथे अनलकी असा एक शब्द मिळाला. आता सफिक्स म्हणजे काय आणि प्रिफिक्स म्हणजे काय तर ते आपण बघूया. ज्या शब्दाच्या सुरुवातीला आपण शब्द जोडतो तो म्हणजे प्रिफिक्स. प्री म्हणजे पहिला, म्हणजे लक्षात ठेवायला आपल्याला एकदम सोपं जाईल. प्री म्हणजे पहिला. लकी या शब्दाला आपण सुरुवातीला शब्द जोडलेला आहे म्हणजेच सुरुवातीला म्हणजेच पहिला जोडलेला आहे, आणि म्हणून अनलकी, लकीचा जो अनलकी आपल्याला शब्द नवीन मिळाला ते प्रेफिक्सचं उदाहरण आहे. आणि ट्रीट या शब्दाला आपण शेवटी आपण शब्द जोडलेला आहे त्याला सफिक्स असं म्हटलं जातं, आणि म्हणून लकीचा जो नवीन शब्द अनलकी मिळाला ते प्रेफिक्सचं उदाहरण आहे. आणि ट्रीट या शब्दाला मेंट हा शब्द लावल्यानंतर ट्रीटमेंट हा जो नवीन शब्द मिळाला ते सफिक्सचं उदाहरण आहे.
यानंतर आपल्याला पहिल्या प्रश्नातील चौथा आणि शेवटचा प्रश्न इथे बघायचा आहे. काय हा नक्की प्रश्न? विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा हा प्रश्न आहे आणि लिहायला सुद्धा एकदम सोपा आहे. तर यामध्ये आपण जे दोन शब्द घेतलेले होते, एक ट्रीट हा शब्द घेतलेला होता आणि दुसरा लकी हा शब्द आपण इथे घेतलेला होता. परीक्षेला कदाचित तुम्हाला दोन वेगळे शब्दही मिळतील, परंतु तेच ह्या सफिक्स प्रेफिक्स साठी असलेले शब्द तुम्हाला इथे त्या दोन शब्दापैकी एका शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ते देण्यात येतील. म्हणजेच आपण इथे उदाहरण म्हणून ट्रीट आणि लकी हे जे दोन शब्द घेतलेले आहेत, त्याच दोन शब्दापैकी एका शब्दाचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. चला तर मग आपण बघूया की या दोन शब्दांचा अगदी सोप्या पद्धतीने वाक्यात उपयोग कसा करता येणं शक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, या दोन शब्दापैकी एका शब्दाचा वाक्यात उपयोग करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला जर का पूर्णपणे खात्रीने माहिती असेल की या दोन शब्दापैकी एक शब्द हा क्रियापद आहे, तर आपल्याला तो कशा पद्धतीने सोडवता येणं शक्य आहे. बघा, आता ट्रीट हे क्रियापद आहे, म्हणजेच वर्ब आहे. तर मग अशा वेळेला त्या शब्दाच्या पाठी जर का फक्त तुम्ही आय लावलात, तर आय ट्रीट असं एक वाक्य तयार होईल. हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला याचा सहज 1 मार्क मिळेल. जर का तुम्हाला या दोन शब्दांपैकी एक ऍडजेक्टिव्ह आहे हे जर माहिती असेल, याची जर खात्री असेल, आता लकी हे ऍडजेक्टिव्ह आहे म्हणून याला आपण म्हणूया आय एम किंवा लिहूया आय एम लकी. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, शब्दाचा वाक्यात उपयोग करत असताना ते जर का क्रियापद असेल तर त्या क्रियापदाच्या पाठी फक्त तुम्ही आय लिहा आणि तो शब्द लिहून फुल स्टॉप द्या. एक साध्या वर्तमान काळातलं वाक्य तयार होईल. आणि जर का तुम्हाला त्या दोन शब्दापैकी एक ऍडजेक्टिव्ह आहे हे जर माहिती असेल तर त्याला पाठी फक्त तुम्ही आय एम लावा. आपल्याला एक सरळ साधं सोपं आपल्याला वाक्य तयार करता येणं शक्य आहे. आय एम लकी. समजा जर का ब्युटिफुल दिलं असेल तर आय एम ब्युटिफुल, लकी दिलं असेल तर आय एम लकी, स्मार्ट दिलं असेल तर आय एम स्मार्ट. अशा पद्धतीने कोणतंही ऍडजेक्टिव्ह दिलं असेल म्हणजेच विशेषण दिलं असेल तर फक्त पाठी आपण त्याला आय एम लिहायचं आहे. आणि जर का क्रियापद म्हणजे जर का वर्ब आहे हे आपल्याला माहिती असेल तर त्या पाठी फक्त आपल्याला आय लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोनापैकी एका शब्दाचा वाक्यात उपयोग करता येणं शक्य आहे, परंतु अत्यंत सोप्या पद्धतीने आपण दोन्ही शब्दांचा अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण वाक्यात उपयोग केलेला आहे.